नमस्कार. द परफेक्ट अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपणा सर्वांचं मी स्वागत करतो. मित्रांनो, नुकतंच आता मैदानी परीक्षांना पोलीस भरतीची सुरुवात झालेली आहे. बऱ्याच ठिकाणचे मैदान आता अंतिम टप्प्यात आलेले आहेत. अगदी या 15-20 दिवसाच्या नंतर या लेखी परीक्षेला आपल्याला सामोरं जायचं आहे आणि या लेखी परीक्षेला सामोरं जात असताना सर्वात महत्त्वाचा भाग आहे मराठी आणि मराठी विषयाच्या अंतर्गत आपणा सर्वांना माहिती आहे की वेगवेगळे साहित्यिक आहेत, त्या साहित्यिकांना मिळालेले पुरस्कार आहेत. पण त्या सर्व पुरस्कारांचा विचार करण्याच्या आधी भारतीय साहित्य क्षेत्रामध्ये सर्वोच्च समजला जाणारा जो ज्ञानपीठ पुरस्कार आहे, या ज्ञानपीठ पुरस्काराच्या संदर्भात आपल्याला या ठिकाणी आज बोलायचं आहे. मित्रांनो, या ज्ञानपीठ पुरस्काराला सुरुवात खऱ्या अर्थाने 1961 ला झालेली आहे आणि या पुरस्काराची सुरुवात खऱ्या अर्थाने तेव्हाचे प्रसिद्ध उद्योजक श्री शांतीप्रसाद जैन यांच्याकडून खऱ्या अर्थाने झालेली आपल्याला बघायला मिळते. आणि या पुरस्काराला सुरुवात जरी 1961 पासून झालेली असली तरीही या पुरस्काराचं वितरण खऱ्या अर्थाने जर आपण बघतो म्हटलं तर 1965 पासून व्हायला सुरुवात झाली. आणि सर्वात पहिल्यांदा या ज्ञानपीठ पुरस्काराचे जे मानकरी आहेत ते एक मल्याळी कवी जी शंकर कुरूप अर्थात गोविंद शंकर कुरूप हे असलेले आपल्याला बघायला मिळतात. मग आतापर्यंत आपल्या मराठी भाषेमध्ये जेवढे काही साहित्यिक झालेत या साहित्यिकांमध्ये कोणाकोणाला हा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला तर आतापर्यंत आपण असं सांगू शकतो की आतापर्यंत आपल्या मराठीमध्ये जवळपास 4 साहित्यिकांना खऱ्या अर्थानं ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. आणि त्याच लोकांचा आता हा ज्ञानपीठ पुरस्कार नेमका कोणाला दिला जातो तर पहिल्यांदा आपण हे या ठिकाणी समजून घेऊ. मित्रांनो, ज्ञानपीठ पुरस्कार भारतीय प्रदेशामध्ये ज्या काही प्रमाण भाषा आहेत सध्याच्या घडीला आपल्या संविधानानुसार संविधानाच्या 8व्या परिशिष्टामध्ये ज्या काही भाषेचा अंतर्भाव केलेला आहे त्याच भाषेतील साहित्यिकांना ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित केलं जातं. आणि तो साहित्यिक भारताचा मूळ रहिवासी असावा ही एक सामान्य अट त्या ठिकाणी पाळली जाते. त्यानंतर महत्वाचं आपण या पुरस्काराचं स्वरूप पहिल्यांदा समजून घेऊ. सुरुवातीला या पुरस्काराची रक्कम कमी होती, पण आता सध्याच्या घडीला ज्ञानपीठ पुरस्काराच्या संदर्भात जेव्हा आपण बोलतो तेव्हा ज्ञानपीठ पुरस्काराची सध्याची रक्कम 11 लाख रुपये रोख, त्यानंतर मानपत्र आणि वाग्देवतीची कास्याची मूर्ती. आता वाग्देवता म्हणजे काय तर सरस्वतीची मूर्ती असं या पुरस्काराचं स्वरूप आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. तर चला मित्रांनो, आज आपण या ठिकाणी ज्या मराठी साहित्यिकांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे त्या चौघांची माहिती आपण या ठिकाणी पहिल्यांदा करून घेऊ. बघा, मराठीतील 4 ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त लेखक. नंबर 1 वि स खांडेकर. आता तुम्हाला सर्वांना परिचित आहे की कोकणामध्ये शिरोड्याचे वि स खांडेकर, पूर्ण नाव विष्णू सखाराम खांडेकर, आणि यांच्या कादंबरी लेखनासाठी खऱ्या अर्थानं यांना हा ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. मित्रांनो, मराठी भाषेला अलंकाराचं वैभव चढवण्यामध्ये ज्या व्यक्तीचा महत्वाचा वाटा आहे ते म्हणजेच वि स खांडेकर म्हणून आपल्याला ओळखता येईल. यांची सर्वात पहिली कादंबरी कुठली तर 1930 ला हृदयाची हाक ही त्यांची पहिली कादंबरी आहे. त्यानंतर 1959 ला ययाती या कादंबरीला खऱ्या अर्थानं बघा ही कादंबरी त्यांनी लिहिली. आता ययाती जर म्हटलं तर मराठी भाषेमधला एक फार असा सुंदर असा एक कालखंड होता वि स खांडेकरांचा. या ययाती कादंबरीनं मराठीच्या साहित्य विश्वाला एक वेगळं वळण दिलेलं आपल्याला बघायला मिळते. ययाती या राजाच्या अत्यंत कामपिपासू जीवनाची रेखाटलेली ती कथा म्हणजेच ययाती. आणि वि स खांडेकरांच्या कोणत्या कादंबरीला ज्ञानपीठ मिळाला तर ययातीला. मित्रांनो, थोडं या ठिकाणी आपण समजून घेऊ. बघा, जेव्हा ज्ञानपीठ पुरस्काराला सुरुवात झाली तेव्हा हा ज्ञानपीठ पुरस्कार हा एकल स्वरूपात दिला जायचा, पण काळाच्या ओघात तो एकल स्वरूपात न देता आता तो सकल स्वरूपात देताना आपल्याला बघायला मिळतं. एकल आणि सकल यामधला फरक नेमका काय तर समजून घेऊ आपण. बघा, सुरुवातीच्या काळी एखाद्या कादंबरीला सुद्धा हा पुरस्कार दिला जायचा, पण नंतरच्या काळात काय झालं की तो एका कादंबरीला देण्याच्या ऐवजी त्या साहित्यिकाच्या संबंध साहित्याला तो पुरस्कार दिलेला आपल्याला बघायला मिळतो. तर मित्रांनो, लक्षात घ्या, वि स खांडेकरांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर कोणत्या वर्षी झाला तर 1974 ला, आणि ज्ञानपीठ पुरस्कार त्यांना कोणत्या वर्षी प्रदान करण्यात आला तर 1976 ला. मराठीच्या साहित्य विश्वामध्ये ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त हे पहिले साहित्यिक असलेला बघायला मिळतात. आणि वि स खांडेकरांनी मराठी भाषेची अत्यंत प्रामाणिकपणे सेवा केलेली बघायला मिळते. एक से एक सरस कादंबऱ्या त्यांनी मराठी साहित्य विश्वाला दिलेल्या आहेत. चला या ठिकाणी आपण दुसऱ्या साहित्यिकांकडे वळू. बघा, मराठीतील दुसऱ्या क्रमांकाचे जे खऱ्या अर्थानं ज्ञानपीठ विजेते आहेत ते म्हणजेच वि वा शिरवाडकर अर्थात विष्णू वामन शिरवाडकर. त्यांना आपण कुसुमाग्रज या टोपण नावाने ओळखत असतो. कुसुम अधिक अग्रज या 2 शब्दांपासून तयार झालेला शब्द म्हणजेच कुसुमाग्रज. कुसुम नावाची लहान बहीण, बहिणीवरची असलेली माया आणि बहिणीची ओळख आपल्यासोबत कायम असावी म्हणून धारण केलेलं टोपण नाव म्हणजेच कुसुमाग्रज. आता मुळात यांचं मूळ नाव हे गजानंद रंगनाथ शिरवाडकर आहे, परंतु चुलते म्हणजेच विष्णू यांना मुलबाळ नव्हतं, आणि मुलबाळ नसल्यामुळे विष्णू शिरवाडकरांनी भावाचाच मुलगा अर्थात
गजानन याला दत्तक घेतलं आणि दत्तक घेतल्याच्या नंतर कुसुमाग्रजांचं जे नवीन नाव तयार झालं ते म्हणजे विष्णू वामन शिरवाडकर. नाशिक जिल्ह्यामध्ये पिंपळगावच्या शेजारी जे काही शिरवडेवाणी म्हणून गाव आहे हे कुसुमाग्रजांचं जन्मगाव मानलं जात असतं, एवढं लक्षात घेऊ. आता कुसुमाग्रजांच्या संदर्भात जेव्हा आपण बोलतो तेव्हा एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावी लागेल की मराठीच्या साहित्यामध्ये जेवढ्या काही शाखा आहेत, अर्थात कथा असू द्या, कादंबरी असू द्या, नाट्यलेखन असू द्या, काव्यलेखन असू द्या, या सर्व क्षेत्रामध्ये मुक्त हस्तांनी ज्यांनी संचार केला असे एकमेव साहित्यिक म्हणून आपण कुसुमाग्रजांकडे जात असतो. प्रत्येक विषयाला त्यांनी अत्यंत समर्थपणे हाताळलेलं आपल्याला बघायला मिळतं. आणि कुसुमाग्रजांच्या साहित्याचं वैशिष्ट्य काय तर स्वातंत्र्य, समता, बंधुता या मानवी मूल्यांचा ज्यांनी आपल्या लिखाणामध्ये फार मोठ्या प्रमाणात वापर केला असे म्हणजे कुसुमाग्रज. आणि मित्रांनो, कुसुमाग्रजांनी एक लक्षात घ्यायचं आहे की 1987 ला विशाखा या काव्य साहित्याला त्यांचा हा पुरस्कार मिळाला. सुंदर सुंदर कवितांची देणं या विशाखा साहित्य काव्य संग्रहाच्या माध्यमातून कुसुमाग्रजांनी आपल्या मराठी साहित्याला दिलेलं बघायला मिळते. आणि म्हणूनच आपल्या महाराष्ट्रामध्ये कुसुमाग्रजांचा जो जन्मदिवस आहे 27 फेब्रुवारी, तो मराठी भाषा गौरव दिन म्हणून आपण या ठिकाणी साजरा करीत असतो. आपल्या सर्वांना ते माहितीच आहे. चालेल, चला आपण तिसऱ्या साहित्यिकाकडे वळू. मराठीतील तिसरे ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त व्यक्ती कोण तर गोविंद विनायक करंदीकर अर्थात विंदा करंदीकर हे आहेत. सिंधुदुर्गमध्ये 23 ऑगस्ट 1918 ला देवगडला. आता देवगड हे गाव आपल्याला जीएसच्या अंतर्गत जर बोलतो म्हटलं तर हापूस आंबा, आपल्या सर्वांना माहिती आहे की हापूस आंबा कुठला तर कोकणातला, आणि कोकणामध्ये कुठे तर देवगडचा. आणि हे जे विंदा करंदीकर आहेत अर्थात गोविंद विनायक करंदीकर यांचा जन्म अगदी त्याच देवगडचा, जे देवगड आपल्याला हापूस आंब्यासाठी परिचित आहे. बरोबर आहे. कुसुमाग्रजांना 2003 ला हा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला, पण तो पुरस्कार त्यांना कोणत्या वर्षी मिळाला तर 2006 ला. आणि कोणत्या साहित्य कृतीसाठी मिळाला तर अष्टदर्शने. आता विंदांच्या बाबतीत जर बोलतो म्हटलं तर अत्यंत तत्वचिंतन करायला लावणाऱ्या काव्य त्यांनी आपल्या मराठी साहित्याला दिलेलं बघायला मिळते. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, देता देता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे, यासारख्या अत्यंत मार्मिक आणि मानवतेला पूरक अशा कविता त्यांनी मराठीमध्ये दिलेल्या आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात. हे तिसरे साहित्यिक आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. त्यानंतर आपले चौथे महत्वाचे साहित्यिक आहेत भालचंद्र नेमाडे अर्थात हे त्यांचं टोपण नाव. पूर्ण नावाचा जर संदर्भ देतो म्हटलं तर भागवत वना नेमाडे हे त्यांचं पूर्ण नाव आपल्याला बघायला मिळेल. मित्रांनो, जन्म 1938 ला महाराष्ट्रामध्ये खानदेशामध्ये एक महत्वाचा जिल्हा म्हणजे जळगाव, जळगावमध्ये त्यांचा जन्म झाला. भरपूर सारं शैक्षणिक कारकीर्द त्यांची अत्यंत सुंदर आहे. BA, BMSc, त्यानंतर डिलीट, भरपूर साऱ्या पदव्या त्यांना मिळालेल्या आहेत. त्यांची पहिली कादंबरी म्हणजे कोसला. आणि मित्रांनो, खऱ्या अर्थानं जर भालचंद्र नेमाडे यांच्या संदर्भात जर आपण बोलतो म्हटलं तर त्यांची कोसला कादंबरी फार म्हणजे प्रसिद्धी पावलेली आहे. त्यांना कोसलाकार म्हणूनच आपण ओळखतो बरं का. आता या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे, पांडुरंग सांगवीकर या खेड्यातून आलेल्या तरुणाची आत्मकथा म्हणजे ही कोसला कादंबरी आहे. अत्यंत लौकिक प्राप्त कादंबरी आहे आणि बऱ्याच भाषांमध्ये या कादंबरीचं भाषांतर झालेलं सुद्धा आपल्याला बघायला मिळतं. पण आता ज्ञानपीठ पुरस्काराच्या संदर्भात जेव्हा आपण बोलतो तेव्हा खऱ्या अर्थानं भालचंद्र नेमाडेंना जो ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला तो त्यांच्या हिंदू जगण्याची एक समृद्ध अडगळ या कादंबरीसाठी मिळालेला आपल्याला बघायला मिळते. तर मित्रांनो, सुरुवातीला आपण या ज्ञानपीठ पुरस्काराचा इतिहास बघितला. शांतीप्रसाद जैन यांच्याकडनं या पुरस्काराला सुरुवात झाली 1961 ला, पण खऱ्या अर्थानं तो प्रदान करायला सुरुवात झाली 1965 ला. आणि पहिलाच पुरस्कार कोणी मिळवला तर जी शंकर कुरूप अर्थात गोविंद शंकर कुरूप हे मल्लाळी भाषेचे अत्यंत नामवंत लेखक होते आणि पहिला ज्ञानपीठ मिळवण्याचं भाग्य त्यांना खऱ्या अर्थानं लाभलेलं बघायला मिळतो. मित्रांनो, जर आमचा व्हिडिओ या ठिकाणी आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.